की पण असं की तुम्ही मूळ तर तुम्ही मित्र शिवसेनेचे, त्यांचा हात धरून तुम्ही MVA मध्ये आलात, नंतर तुम्ही एका पोझिशनला MBA मध्ये आम्ही आलेलो नाही. तुम्ही त्यांच्या मीटिंग ना तर तुम्ही लेट्स क्लिअर. नाही, MBA बरोबर आम्हाला उद्धवनी दोनदा प्रयत्न केले, हे मला त्यांनी फोन करून सांगितलं, पण काँग्रेस आणि NCPनी त्यांना असं झिरो रिस्पॉन्स दिला होता. नाही, शरद मागत एक व्हायरल झालं होतं ना, शरद पवारांनी खरगेंना प्रकाश आंबेडकर ते NDAच्या पहिल्या बैठकीमध्ये ज्यावेळेस निर्णय अगोदर झाला होता की आपण माझ्याशी बोललं पाहिजे, म्हणजे वंचितशी बोललं पाहिजे, त्यावेळेस पण मुद्दा असा की त्यामुळे तुम्ही शिवसेनेचा त्या नोटमध्ये सुद्धा यांना घेऊन अशीच ती नोट होती ना. नाही, पण परवा तुम्ही इंडियाची जी शिवतीर्थावरची सभा झाली त्या सभेला होतात ना, म्हणजे शिक्कामोर्तब होतं ना. मला सर तिथे बाळासाहेब थोरात असतील, त्याच्यानंतर सर रमेश चिंताल असतील आणि अनेक जणांनी असं आता त्याच्यातलं सर मी हे नाही, पण त्यांनी असं मला आणि खरगे स्वतःचं असं हे होतं की तुम्ही राजीव गांधी येतात आहेत, याचा राजकारणाशी काही संबंध नाही, तुम्ही असं राहुल गांधी येतात आहेत, राजकारणाशी याचे काही संबंध नाही, मुंबईत आहे, तुम्ही आलं पाहिजे म्हणून मी गेलो त्याच्यामध्ये. नाही, पण त्याच्यामध्ये त्याच्याकडे येताना तुम्ही नंतर असं झालं की तुम्ही शिवसेनेच्या बरोबर MVA मध्ये गेलात आणि नंतर तुम्ही पाठिंबा 7 जणांना काँग्रेसच्या दिलात. तुम्ही असं नाही म्हणालात की आपली शिवसेनेबरोबर युती आहे तर शिवसेनेच्या 10 जणांना. प्रश्न असा आहे की शिवसेनेबरोबरच असताना त्यांना जर युती निभवता येत नसेल तर त्याला मी काय करणार आहे. पण तुम्ही युती निभवता येत नाही, निगेटिव्हचा इश्यू नाही आहे, कारण एकतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेतो म्हणून असं त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती झालीच नाही. आम्ही स्वतःहून प्रेशर केलं, त्यावेळेस काँग्रेस आणि NCPला असं वाटलं की यांना असं घ्यावं त्या सगळ्या याच्यामध्ये. बरं, तुम्हाला त्यांच्याबरोबर युती आहे म्हणून बसलं पाहिजे होतं, दोघांनी एकत्र बसून त्यांच्याशी जी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेने दोनदा मी निरोप पाठवले उद्धव ठाकरेंना की आपण पहिल्यांदा दोघं बसू, आपल्याला कुठच्या जागा पाहिजेत त्या दोघं आपण असं हे करू आणि जॉईंटली यांच्याबरोबर बसू. पण बाळासाहेब तुम्हाला त्याला ते झाल्यानं ते जेव्हा होत नाही तेव्हा ती युती नाही असं मी त्या ठिकाणी मानतो.